नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आपल्याकडे आत्ता जी इस्रायल आणि हमास मधली लढाई पश्चिम आशियात चालू आहे, त्याच्याबद्दलच्या काही नवीन डेव्हलपमेंट्स आहेत, काही नवीन घटना तिथे घडतायत, त्याच्याबद्दल काही बोलायचंय थोडंसं. आपल्याला आठवत असेल, की या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की मुळात हमासनी हा सगळा उद्योग का सुरू केला? कारण हमासचे जे सपोर्टर्स आहेत, म्हणजे कोण? तर चीन, इराण, कतार आणि थोडंफार तुर्कस्तान. त्या चौघांना सर्वात मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे भारताने जो आयमेक म्हणून इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर करायचं ठरवलं होतं, ज्याच्याबद्दल आपण मागे बोललोय. तर त्या कॉरिडॉर जर झाला असता, तर त्यांनी या सगळ्यांना त्याचा त्रास झाला असता. त्रास म्हणजे कसा झाला असता, की या कॉरिडॉरमधनं बिझनेस जर जोराने सुरू झाला, तर इस्रायलचं महत्त्व वाढतं. कारण हा कॉरिडॉर इस्रायलच्या हैफा बंदरातनं युरोपकडे जाणार होता. आणि सौदी अरेबिया आणि इस्रायलची मैत्री वाढायला लागली, की नैसर्गिकपणेच तिथे जे फिलिस्तिनी लोक आहेत, ते असुरक्षित व्हायला लागतात. कारण त्यांची अशी समजूत असते, की सौदी अरेबिया हा कायम आपल्याला मदत करत राहणार. कोणाच्या? इस्रायलच्या विरुद्ध. पण सौदी अरेबियाचे सध्याचे जे मुख्य आहेत, मोहम्मद बिन सलमान, त्यांनी हे ताडलेलं आहे, की या फिलिस्तिनी लोकांच्या नादी लागून स्वतःचा त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. सौदी अरेबियाचं आर्थिक परिमाण खूप श्रेष्ठ आहे. ते श्रीमंत देश आहे. त्यांच्या इथल्या लोकांचं भलं जर व्हायचं असलं, तर या फिलिस्तिनी लोकांच्या नादी लागणं बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी इस्रायलशी संबंध जोडायचं ठरवलं. कारण इस्रायलची बुद्धिमत्ता, ज्यूंची बुद्धिमत्ता आणि इस्रायलशी संबंध जोडल्यानंतर अमेरिकेशी होणारी घट्ट मैत्री, या दोन्हीचा फायदा सौदी अरेबियाला जास्ती चांगल्या रीतीने खुणावत होता. त्याच बाजूला G20 परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कॉरिडॉरचा विषय मांडला, त्या विषयाला सौदी अरेबियाच्या सुलतानाकडनं खूप चांगलं समर्थन मिळालं. आणि आता ते होणार असं वाटत असतानाच इराण, चीन आणि कतार यांनी आपापल्या खेळी केल्या आणि हमासला उकसवलं. हमास स्वतःच्या शक्तीवर काही फारसं करू शकेल असं नाही. त्यांनाही माहिती आहे त्यांच्याकडे जेवढ्या मिसाईलचा साठा आहे, तो उडला की नवीन साठा येऊच शकत नाही. कारण त्यांच्या भोवती कंप्लीट इस्रायलची नाकेबंदी आहे. परंतु या कॉरिडॉरला आणि सौदी अरेबिया आणि इस्रायलच्या मैत्रीत मोडता घालावा म्हणून हमासला हल्ला करायला सांगण्यात आलं. आणि त्यांना काय जी मदत पाहिजे होती, ती दुर्दैवाने जो बायडन यांनी $6 अब्ज इराणचे गोठवलेले फंड्स मोकळे केले. ते लगेच ते फंड वापरून इराणने हा खेळ केलेला आहे. आपण हे जे सगळं सांगत होतो आपल्या व्हिडिओमध्ये, त्याला आज दुजोरा व्हाईट हाऊसमधनं मिळालेला आहे. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे, की हा हमासचा हल्ला हा सौदी अरेबिया आणि इस्रायल संबंध नॉर्मलाइज होत आहेत. पश्चिम आशियामध्ये शांतता नांदण्याची चिन्ह आहेत. आणि असं जर झालं, तर फिलिस्तिनी लोकांचं महत्त्व पूर्णपणे घटेल आणि फिलिस्तिनी लोकांना कोणीच मदत करणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांची इच्छा काहीतरी करण्याची होती. इराण, चीन, कारण याच्यात सर्वात मोठं नुकसान चीनचं होणार आहे. कारण चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह होता, BRI, त्या BRIला कंप्लीट छेद जातो या आयमेक कॉरिडॉरने. आणि तो छेद गेला तर चीनचे त्याच्यात जे कोट्यावधी डॉलर्स त्यांनी घातले, ते सगळे वाया जातात. म्हणून चीननी फूस दिली. इराणचं नुकसान होत होतं, कारण हा कॉरिडॉर इराणला पूर्ण बायपास करत होता. तसाच हा कॉरिडॉर तुर्कस्तानला पूर्ण बायपास करत होता. त्यामुळे तुर्कस्तानचंही नुकसान होत होतं. थोडंफार इजिप्तचंही नुकसान होतं, कारण सुएझ कालव्याच्या ऐवजी या कॉरिडॉरमधनं तेल आणि इतर गोष्टींची वाहतूक सुरू होईल आणि ती अधिक स्वस्त आणि अधिक वेगाने होईल. म्हणून त्यांनी हे सगळं सगळ्यांनी मिळून हे भूत उभं केलं आणि हे जो बायडननी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आज सांगण्याच्या वेळेला. पण इथपर्यंत गोष्टी थांबल्या नाहीत. त्यानंतर आताची बातमी तर अशी आहे, की अमेरिकन सैन्य, लक्षात ठेवा, इस्रायली सैन्यानी नाही, अमेरिकन सैन्यानी सिरियामध्ये इराणी रिपब्लिकन गार्ड्स ची जी कंपनी आहे, IRGC कंपनीचा अर्थ जे सैन्य आहे इराणी रिपब्लिकन गार्ड्सचं, त्यांच्या ठाण्यावर हल्ले केले. आणि हे अमेरिकेने हल्ले केले, तर लक्षात ठेवा, इस्रायलनी केलेले नाही आहेत. आणि हे सिरियाच्या पूर्व भागात केलेले आहेत. आणि त्याचं कारण असं दिलं गेलं, की 17 ऑक्टोबर पासून 21 ऑक्टोबर पर्यंत सिरियाच्या पूर्व भागामधनं इराणी IRGC, इराकी रिपब्लिकन गार्ड कंपनी, या लोकांनी अमेरिकेच्या इराकमधल्या ठाण्यांवरती हल्ला करून 21 अमेरिकन सैनिकांना जखमी केलेलं आहे. आणि अमेरिकेच्या सैनिकांवर जर डायरेक्ट हल्ला झाला, तर अमेरिका त्याला प्रत्युत्तर हे देणार.
आणि हे एक लक्षात घ्या, मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, पुढचं वर्ष हे जो बायडन यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे निवडणुकीचं वर्ष आहे. अशा वेळेला जर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कच खाताना दिसले तर लोकांचं मत त्यांच्या पूर्ण विरोधात जाईल हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्यांनी आता डायरेक्ट सिरियाच्या पूर्व भागामध्ये अमेरिकेने हल्ले केलेले आहेत. कोणावर? इराणच्या सैनिकांवर. मुळात इराणचे सैनिक सिरियामध्ये करतायत काय? त्यांनी सिरियात जायचं काहीच कारण नव्हतं. पण इराण सगळ्या मध्य पूर्वेमध्ये, सगळ्या पश्चिम आशियामध्ये स्वतःचं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि हे स्वतःचं वर्चस्व वाढवून कोणाचं कमी करायचं? तर सौदी अरेबियाचं कमी करायचं. हा शिया सुन्नी वाद आहे, आपल्याला माहितच आहे. तर ते करण्याच्या नादामध्ये इराणने आपले सैनिक पाठवले, आपले सैनिक सगळीकडे पाठवले. आता तर बातमी अशी आली आहे की जे हमासची लोक जी त्या हँग ग्लायडरमध्ये बसून इस्रायलवरती हल्ला केला त्यांनी 7 ऑक्टोबरला, त्या लोकांचं हे सगळं हँग ग्लायडरचं ट्रेनिंग इराणमध्ये झालं होतं. इस्रायली डिफेन्स फोर्सनी म्हणजे इस्रायली सैन्याने याचे व्हिडिओ जाहीर केलेले. त्यांनी स्पष्ट दाखवलेलं आहे की इराणमध्ये या सगळ्या लोकांचं ट्रेनिंग झालं होतं. त्यामुळे इराण जरी बाहेर दाखवत असला की आमचा याच्याशी काही संबंध नाही, हे फिलिस्तिनी लोकांच्या स्वातंत्र्याकांक्षेचं प्रतीक आहे, सगळं झूट आहे. इराणला याच्यामध्ये खूप रस आहे की सगळ्या अरब जगताचं नेतृत्व स्वतः करायचं, सौदी अरेबियाला बाजूला सारायचं. आणि हे करताना काही फिलिस्तिनी लोक मिळले तर इराणचं त्यात काय गेलं? मरतायत मरू दे. नाहीतरी फिलिस्तिनी हे सुन्नीच आहेत, ते काही शिया नाही आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये इराणच्या सैनिकांवरती अमेरिकेने जो डायरेक्ट हल्ला केलेला आहे, त्या हल्ल्याने कदाचित या युद्धाचं परिमाण आणिक मोठं होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेने जर हल्ला केला आणि अमेरिकेच्या सैन्यावरती प्रतिहल्ला झाला तर अमेरिका या युद्धात पूर्ण शक्तीनिशी उतरेल. मी मागे सांगितलं होतं, आपल्याला आठवत असेल की अमेरिकेने 2 विमानवाहू नौका तिथे आणल्या आहेत. आणि मागेच सांगितल्याप्रमाणे विमानवाहू नौका एकटी नसते, तिच्याबरोबर 30 ते 35 नौदलाची जहाजं असतात. याला कॅरियर टास्क ग्रुप असं म्हणतात. अमेरिकेची एक विमानवाहू नौका आली की त्याच्याबरोबर 30 इतर मोठे मोठे जहाजं येतात. अशी 2 नौका भूमध्य सागरात आलेल्या आहेत. तिथून त्यांनी इराण, पाकिस्तान, सिरिया, तुर्कस्तान या सगळ्यांना धमकावलेलं आहे की तुम्ही गडबड कराल तर याद राखा, आमची पूर्ण शक्ती इथे आहे. आता हे होत असताना मागे आपण यावरतीही बोललेलो आहे की इस्रायलला, हमासला जर नष्ट करायचं झालं तर त्यांना गाझापट्टीत उतरावंच लागेल. गाझापट्टीच्या बाहेरून नुसते बॉम्ब फेकून, नुसती मिसाईल टाकून हमास पूर्णपणे नेस्तनाबूत होत नाही. त्याचं कारण म्हणजे हमासनी सबंध गाझापट्टीमध्ये प्रचंड प्रमाणावर भुयारं, बोगदे खणून स्वतःला जमिनीत गाडून घेतलेलं आहे. आणि जमिनीत गाडून घेतलेल्या शत्रूला वरनं नुसते बॉम्ब टाकून फारशी काही हानी पोचत नाही. तुम्ही त्यांचं पाणी बंद कराल, तुम्ही त्यांची वीज बंद कराल. काल तर एक फार इंटरेस्टिंग व्हॉट्सअप पुढे आलं होतं की युनायटेड नेशनची जी मेडिकल टीम तिथे गेली आहे, कारण गाझामध्ये बॉम्बिंग होत आहे, त्यामध्ये नागरिकांना खूप त्रास सहन करायला लागतोय. नागरिकां जखमी होत आहेत, त्यांच्यावरती उपचार करायचे. तर युनायटेड नेशन्सच्या ती जी तिथे डॉक्टरांची टीम आहे, त्यांनी सांगितलं की आम्हाला जर उद्यापर्यंत पेट्रोल मिळालं नाही तर आमचं हे काम पूर्णपणे थांबेल. त्यावर इस्रायली डिफेन्स फोर्सनी नकाशे प्रस्तुत केलेले आहेत की इथे गाझापट्टीमध्ये हमासनी 5 लाख लिटरचा पेट्रोलचा साठा करून ठेवलाय, तो वापरायला सुरुवात करा. मग तुम्ही पेट्रोलचा साठा वापरून आमच्यावर मिसाईल टाकाल आणि आम्ही आमचं पेट्रोल देऊन तुम्हाला मेडिसिन पोचतील अशी व्यवस्था करू, हे होणार नाही. इस्रायल असताना तर हे खचितच होणार नाही. तेव्हा हाही एक प्रकार सुरू झालेला आहे. बरं, इकडे मागे आपण याच्यावरती बरेच बोललेलो, चीनची परिस्थिती. चीनवरती सातत्याने आर्थिक नुकसानी होत आहे. चीनचं एव्हरग्रँडे ग्रुप जो होता रिअल इस्टेटचा, तो बुडायला आलेला आहे. इतरही जे रिअल इस्टेटचे बिझनेसेस आहेत ते चीनचे ठप्प पडायला लागलेले आहेत. चीनचं अर्थव्यवस्था घुटण्याच्या परिस्थितीत आहे, मंदीमध्ये कधीही जाऊ शकते. आणि याचं प्रचंड प्रेशर शी जिनपिंग वरती येत आहे. आणि त्या प्रेशर खाली मनुष्य आला की मनुष्य एकावर एक चुका करत सुटतो. आता शी जिनपिंगनी चीनचा जो डिफेन्स मिनिस्टर आहे, संरक्षण मंत्री आहे, त्याला तडक बेदखल केलेलं आहे. कारणं सुद्धा दिलेली नाहीत. कारणं नेहमीप्रमाणे त्यांनी भ्रष्टाचार केला ही कारणं आहेत. त्याला बेदखल केलेलं आहे, त्याला तुरुंगात टाकलेलं आहे आणि काही दिवसातच तो दिसेनासा होऊन जाईल. याच्या आधी सुद्धा चीनने हे प्रकार केलेले आहेत. म्हणजे चीनची जी सर्वोच्च नेतृत्वाची फळी आहे ती आता घाबरलेली आहे. आणि काहीही करून लोकल
जे सगळे उद्रेक आहेत ते दाबायचे आणि एक मोठा समर्थ चीन असं फसवं चित्र जगापुढे उभं करायचं. कारण चीनवर अवलंबून असलेले हे सगळे बारके देश आहेत. हमास किंवा फिलिस्तीन म्हणा, कतार म्हणा, आपल्या इथे श्रीलंका म्हणा किंवा मालदीव्स, आपल्या दक्षिणेला जे मालदीव बेट आहेत तिथे सध्या जे राष्ट्रपती आलेत ते पूर्णपणे चीनच्या हातातलं बाहुलं आहे. भारताच्या हातातून तिथला कंट्रोल निसटून तो चीनच्या हातात गेलेला आहे. तर या सगळ्यांना तोंड देता देता चीनचे जे शी जिनपिंग आहेत त्यांना आता नाकीनव येते, कारण त्यांचा कुठलाच प्रोजेक्ट सफल होत नाहीये. सीपेक म्हणून त्यांनी जो बांधला होता, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, विच वॉज सपोज टू बी पार्ट ऑफ द बिग इनिशिएटिव्ह फॉर BRI, परंतु सीपेक काही नीट चालत नाहीये. तो आता बुडीत खाण्यात गेल्यातच जमा आहे. तिथली लोक भयंकर नाराज आहेत. ती लोक सातत्याने चिनी इंजिनियर्स वरती हल्ले करतायत. त्यामुळे हे सीपेकचं गाडं आता बंद व्हायला काही फार वेळ लागायचा नाही. असं जर आहे तर चीन आता काय करेल? तर चीन शक्य तितक्या मार्गाने अमेरिकेला निडल, ज्याला म्हणतात, अमेरिकेला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, पण स्वतंत्रपणे तो त्रास देऊ शकणार नाही, तेवढी त्यांची हिंमतच नाहीये. ते आता सिरियाच्या लोकांना सांगतील, इराणच्या लोकांना सांगतील की आम्ही तुम्हाला, तुम लढो हम कपडे संभालते है, ही साधारण चीनची या सगळ्या प्रकारामध्ये भूमिका चाललेली आहे. परंतु या लोकांना सुद्धा आपलं भलंबुरं काहीतरी कळत असेल अशी आपली आशा आहे. अमेरिका जर स्वतः या युद्धात उतरली तर मध्य पूर्वेतली बारकी बारकी राष्ट्र अजिबात तग तग धरू शकत नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपापसात बसून आपले जे अट्रोशियस दावे आहेत की नदीपासून समुद्रापर्यंत सगळा भाग आमचा, एकही जीव तिथे शिल्लक राहता कामा नये, असले दावे त्यांनी करणं सोडावं. ते जर सोडलं नाही तर त्यांची परिस्थिती अनेक गंभीर होईल, कारण इस्रायलनी आता गाझामध्ये रणगाडे घुसवायला सुरुवात केलेली आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायलनी आपली रणगाडा डिव्हिजन ही संपूर्ण तिथे वापरलेली आहे, कारण तिथे जी काही आपली बंधक बनवलेली म्हणजे ओलीस ठेवलेले जे नागरिक आहेत त्यांना सोडवणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी आहे. त्यामुळे ओलिसांना सोडवण्याच्या कार्यक्रमामध्ये गाझामध्ये रणगाडे नेणं आवश्यकच आहे, कारण ही सगळी भीषण लढाई असते, शहरामध्ये झालेली लढाई, त्याबद्दल मागे एकदा आपण बोललोय. परंतु ही भीषण लढाई लढण्याखेरीज गत्यंतर नाहीये आणि म्हणूनच केवळ चीननी हे सगळे आपल्या यांना मदत करायची प्रयत्न केला. आणि चीनची अशी अपेक्षा आहे की आपल्याला घाबरूनच इस्रायल गाझामध्ये येणार नाही. तसं काही होताना दिसत नाहीये. इस्रायलची पहिली फळी ऑलरेडी गाझामध्ये घुसलेली आहे आणि तिथला सगळा प्रतिकार मोडून टाकण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या गाझामध्ये चालू आहे. हा जो पण इराकवरती जो हल्ला झालाय, इराकमधून अमेरिकेने जो हल्ला केलाय, इराकवरती नाही, इराकमधून अमेरिकेने जो हल्ला केलाय सिरियाच्या सैनिकांवरती, तो हल्ला या युद्धाला कलाटणी देणारा ठरेल की काय अशी भीती आहे. कलाटणी म्हणजे ते म्हणतील की काय वाटेल ते होऊ दे, आम्ही अमेरिकेपुढे नमणार नाही, आम्ही हे करणार नाही, आम्ही त्या करणार नाही. बोलायला फार पटाईत आहेत सगळी. प्रत्यक्ष त्यांना सांगितलं की फिलिस्तीनी लोकांना मदत करा तर सगळे हात आखडता घेतात. ते तुम्ही राहा तिथेच, तुम्ही इथे यायचं नाही, आमच्या घरी जागा नाहीये, पण आम्ही तुम्हाला खूप सहानुभूती देऊ. वाडगावर सहानुभूती घेतली तर एक ग्लास दूध सुद्धा त्यातनं निघत नाही, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या कोरड्या सहानुभूतीचा काही एक उपयोग नाहीये. फिलिस्तीनी लोकांना आता पाहिजे औषधं, त्यांना पाहिजे अन्न, त्यांना पाहिजे नोकऱ्या, त्यांना पाहिजे सुरक्षितता. पण याच्यातलं काहीही सध्याचं जे सरकार आहे किंवा याच्यानंतर येऊ घातलेलं फिलिस्तीनी सरकार जर असेल तर ते देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे आता नुसती राणा भीमदेवी थाटाची भाषणं करायची, प्रत्यक्षात पराक्रम काही करून दाखवायचा नाही, या मोडमध्ये बहुतेक फिलिस्तीनी लोक तिथे जातील. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की फारसं काही फिलिस्तीनच्या हातात लागलं नाही. हमासने हे जे दुस्साहस केलं, त्या दुस्साहसाची प्रचंड मोठी झळ आता काश्मीर आणि त्या भागामधल्या सामान्य प्रजेला बसणार आहे. आता रडायला लोक येतीलच, मोले घातले रडाया, इतके लोक येतील सामान्य नागरिकांच्या बाजूने अश्रू ढाळणारे. या सगळ्या लोकांना एकच विचारलं पाहिजे की 15 दिवसापूर्वी जेव्हा इस्रायलवरती हल्ले झाले, जेव्हा इस्रायलची माणसं पकडून नेली, तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झालेच नसतील का? मग कशाच्या जोरावर तुम्ही अत्याचाराच्या गप्पा मारताय? तुम्हाला इराणची बाजू घ्यायची आहे, कारण तुम्ही काय इराणकडनं प्रलोभन मिळाले मला माहित नाही. इराण आणि इतर अरब देशांकडनं तुम्हाला बाजू घ्यायची आहे, म्हणून तुम्ही हे खूळ उभं केलेलं आहे. यातनं कोणाचाही फायदा झाल्याचं ऐकिवात तरी नाही. तर आपण सावध असलं पाहिजे. आपल्याला जर काही संशयास्पद वस्तू रस्त्यात दिसली वगैरे तर आपण तत्काळ पोलिसला फोन करून त्याची काळजी घेण्याचं आवाहन करू शकतो. हे नागरिकांचं आद्य कर्तव्य ठरेल. बघूया पुढे काय होतं ते. आताच्या घडीला मात्र अगदी क्लिअर आहे की वाघ विरुद्ध माणूस हा संघर्ष, त्याच्याबरोबरच
इतर सुद्धा जे लोक आहेत, म्हणजे वाघ म्हणजे मी काय म्हटलं, हमासला मी वाघ म्हटलं ते खरं चुकीचं आहे. लांडगे विरुद्ध माणूस हा संघर्ष म्हणायला पाहिजे. तो अतिशय प्रकर्षाने तिथे लढला जातोय आणि त्याच्यात आता बरेचसे लांडगे उर्फ हमास यांचं रक्त सांडत चाललंय. बघूया कुठे जातो ते. याच्यात एकच नमूद करायची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या अतिशय कटू परिस्थितीत दोन घटना घडतायत. एक म्हणजे पंतप्रधान मोदींना साकडं दोन्ही बाजूनी घातलेलं आहे. फिलिस्तीननी घातलंय, इस्रायलने घातलंय की समेट जर करता आला तर करून द्या, कारण युद्ध कोणाच्याच हिताचं नाहीये. परंतु इस्रायल फिलिस्तीनला उपटून काढण्याकरीच थांबू शकत नाही, कारण नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे भारताचं त्यामध्ये काय मत आहे किंवा भारत कशा प्रकारे समृद्धी तिथे आणू शकेल, कशा प्रकारे शांती आणू शकेल, याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. तिसरं एक सांगायचं म्हणजे युनायटेड नेशन्स ही कम्प्लिटली पॉवरलेस ऑर्गनायझेशन आहे. इस्रायलनी तर गेल्या वेळेला तो युनायटेड नेशनचा रिपोर्ट फाडून फेकून दिलेला आपण पाहिलात. युनायटेड नेशनला सध्या काहीही किंमत नाही, असं इस्रायलने सांगितलेलं आहे. त्यांनी तर सांगितलं युनायटेड नेशनचे जे प्रमुख आहेत गितेरेस, त्यांच्यावरती खटला चालवावा, कारण ते दहशतवाद्यांची उघड उघड बाजू घेत आहेत. बघूया काय होतं ते. ज्याप्रमाणे नवीन नवीन घटना घडतील आम्ही आपल्या पुढे येतच राहू. आपल्याला त्या घटनांबद्दल अवगत करून देऊ आणि त्या घटनांचं पुढे काय होऊ शकतं तिकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आज मी तिला तरी क्रूड ऑइलची किंमत तेवढी जास्त वाढलेली नाहीये, पण हे असंच जर चालू राहिलं तर निश्चितच ती किंमत सुद्धा सामान्य माणसाच्या आटोक्याबाहेर जाईल आणि महागाईचा एक आगडोंब विविध देशांमध्ये उमटण्याची फार मोठी शक्यता आहे. तेव्हा या विषयावरती अत्यंत बारीक नजर ठेवणं आवश्यक आहे. आम्ही ते करतोच आहोत. नवीन नवीन काही जाणीव झाली, काही कळलं की लगेच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 दिवसापूर्वीच्या का 4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं, हमासचा हल्ला हा IMEC कॉरिडॉरच्या खातर आणि अरब जगतामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याच्या खातर इराणने घडवून आणलेला आहे. त्याच्यामध्ये फिलिस्तीनी लोकांचं काहीही कल्याण नाहीये. जितक्या लवकर ही गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरेल तेवढा सुदीन होईल आणि ते असल्या वावदूक लोकांना सपोर्ट करण्याचं थांबवतील. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर कृपया ते बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि आपल्या कमेंट्स येऊ देत, कारण आपल्या कमेंट्स आल्या की आम्हाला एक ऊर्जा मिळते. आमच्या लक्षात येतं की आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये लोकांना रस आहे आणि लोक त्याबद्दल आपली मतं व्यक्त करू शकतील. आम्हाला आपल्या कमेंट्स खूप आवडतात. नमस्कार आणि धन्यवाद.